कोट्यवधी रुपये खर्च करून अमरापूर ते लोणीगोळी गारगोळी मार्गे बेलगावचा जो रस्ता चालू आहे त्या रस्त्याचा पहिला टप्पा हा काटे महाराज यांच्या पलसिद्ध कन्स्ट्रक्शनला दिलेला आहे। काटे महाराज यांनी घेतलेल्या कामाचा जो टप्पा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी होत आहे। परंतु वरुड या गावापासून तर विश्वीपर्यंत जितू सावजी या ठेकेदाराने घेतलेलं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं एस्टिमेट प्रमाणे न करता ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने कुठल्याही प्रकारचं चांगलं मटेरियल न वापरता आणि ज्या ठिकाणी गज म्हणजे लोखंडाची आवश्यकता असताना सुद्धा लोखंड वापरण्यात येत नाहीत, बिना लोखंडाचं त्या ठिकाणी या रस्त्याचं बांधकाम चालू आहे। मोठा ठेकेदार आणि रसूददार लोकांच्या वरद असल्यामुळे या माणसाचं हे जे मनमानी काम आहे हे निमूटपणे डोळे झाकपणे त्या ठिकाणी लोक पाहत आहेत। मी आतापर्यंत वाट पाहिली की वरुड ते विश्वी दरम्यान असलेले काही जे स्थानिक नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, अशा लोकांनी या रस्त्याकडे लक्ष देणं आवश्यक होतं। परंतु आजपर्यंत एवढा मोठा निधी खर्च होऊन सुद्धा कोणत्याच नेत्याने, कोणत्याच लोकप्रतिनिधीने, विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात किंवा मग त्यांचे जे काही सो कॉल्ड नेते आहेत तर त्यांनी सुद्धा या रस्त्याकडे लक्ष दिलं नाही। अतिशय घाण पद्धतीने त्या ठिकाणी हा जितू सावजी काम करत आहे आणि कोणत्याही नागरिकाने त्या रस्त्याने जाणाऱ्या किंवा कोणत्या नेत्याने या कामावर त्या ठिकाणी बोट ठेवलं नाही आणि हे काम तशाच पद्धतीने पुढे रेटत नेणं चालू आहे। माझी विनंती आहे की विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात साहेब, माजी आमदार डॉक्टर संजयजी रायमुळकर साहेब की ज्यांच्या हाताने या कामाचं उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे, त्या उद्घाटनाला आम्ही होतो, ते इस्टिमेट जे आहे ते आमच्याकडे आहे। काटे महाराज जे काम करतायत त्या कामाकडे आमचं लक्ष आहे। एवढं चांगलं काम असून सुद्धा वेळोवेळी काटे महाराजांना आम्ही त्या ठिकाणी सूचना देतो। कुठं त्यांच्या माणसाचं, त्यांच्या सुपरवायझरचं काही चुकलं तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी सांगतो, ते ऐकतात सुद्धा। परंतु हा जितू सावजी नावाचा मस्तवाल ठेकेदार जो आहे हा एकतर कामावर येत नाही, त्यांचे जे काही माणसं आहेत त्या माणसाच्या हातानं हे काम तो करत राहतो आणि कोट्यवधी रुपयाचा निधी काढून तो खर्च करतो, परंतु कामाचा दर्जा देत नाही। माझी बुलढाणा बांधकाम विभाग त्याचप्रमाणे मेकर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे, विद्यमान आमदारांना, माजी आमदारांना आणि पर्यायानं आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय नामदार केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब या सर्वांना माझी विनंती आहे की वरुड ते विश्वी या रस्त्यावर जाऊन आपण, मी म्हणतो म्हणून नाही, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी, त्या ठिकाणी कामाचा दर्जा पाहावा आणि जर हे काम त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं किंवा त्या ठिकाणी कमी प्रतीच्या, कमी हलक्या प्रमाणाचं त्या ठिकाणी मटेरियल जर वापरत असेल तर अशा या ठेकेदाराला त्या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करावं। अन्यथा मी येत्या 2 ते 3 दिवसामध्ये मुंबई या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री, त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे आयुक्त आहेत किंवा सचिव आहेत, या सचिवाकडे या रस्त्याची मी तक्रार करणार आहे आणि या ठेकेदाराला यापूर्वी सुद्धा बऱ्याच लोकांनी, बऱ्याचशा काही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सूचना करून सुद्धा तो चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी करत नाही असं निदर्शनास आलेलं आहे। माझी पुनश्च एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थजी खरात साहेब, माजी आमदार डॉक्टर संजय रायमुळकर साहेब आणि केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव साहेब व सर्व BIDCचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे जेवढे काही अधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण या कामाकडे लक्ष द्यावं आणि या कामाकडे आपण लक्ष देणार नसाल तर मी या कामाची तक्रार त्या ठिकाणी वर सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय या ठिकाणी करणार आहे। पुनश्च एकदा मी विनंती करतो, आपण सर्वांनी या कामाकडे जाऊन लक्ष द्यावं आणि चांगलं काम त्या ठिकाणी करायला या ठेकेदाराला बाध्य करावं अशी मी कळकळीची विनंती करतो। धन्यवाद।